आज मी बनवणार आहे खव्याचे गुलाबजाम आणि मी पहिल्यांदाच बनवते आहे. तर बघूया कसे होत आहेत, पुढे व्हिडिओत नक्की बघा. आणि आमच्या चॅनलवर म्हणजेच आत्यांची रेसिपी ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि चला सुरुवात करूया व्हिडिओला. खवा घेतलेला आहे, गुलाबजामचं पीठ घेतलं आहे. तर आधी काय करायचा, छानपैकी जो खवा आहे तो आधी सगळा मी काय करते मळून घेते एकत्र असा छान पसरून. आपली जी भाकरी करायची परत असते त्याच्यात पसरून काय केलं, छानपैकी आधी खवा मळून घेतला. म्हणजे मला बघायचं होतं की नुसत्या खव्याची गोळी होते का, पण नुसत्या खव्याची गुलाबजाम होत नाहीत वाटतं, मला पण काय माहिती नाही बरं का. तर ह्याच्यामध्ये मैदा गव्हाचं पीठ घालून पण होत होते, पण ते काय मला माहिती नव्हतं. मग आम्ही परत गुलाबजामचं पीठ विकत आणलं आणि तेच त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर छानपैकी आधी आपला काय झालं आहे, खवा मस्त असा लुसलुशीत मळून झालेला आहे. तर चला त्याच्यात मी आता थोडं थोडं करून काय करते, ह्याचं पीठ मिक्स करते. गुलाबजामचं जे पीठ आहे ते मिक्स करून घेते आणि मी परत एकदा छानपैकी हे करून घेते, मळून घेते. तर आता हे का सुरुवात केलेली आहे मी पीठ घालून मळायला. मी त्या दिवशी बनवले होते पण फक्त पिठाचे बनवले होते. मग गावात खवा छान असा विकत मिळतो आहे, मग ह्यांनी खवा आणला. मग म्हटलं चला, त्याचं परत चालू झालं की मला अजून गुलाबजाम खायचे आहेत आणि तेही खाव्याचे. तर छानपैकी पीठ मळून ठेवलं, पण झाला असा गोंधळ की जेव्हा मी रात्री ते पीठ मळलं, करायला सुरुवात केली गोळे, पण ते काही नीट येईना. मग अजून आमचं ठरलं की अजून त्याच्यामध्ये गुलाबजामचं पीठ आणायचं आणि मिक्स करायचं, म्हणून मी ते पीठ छानपैकी झाकून फ्रीजला ठेवलं. मग पिठाचं कसं झालं व्हायला लागलं, मला परत नंतर कळलं की त्याच्यात थोडंसं जरी गव्हाचं पीठ मिसळलं किंवा मैदा तर ते होऊ शकतात गोळे त्याचे. मग आम्ही काय केलं, परत ते पीठ जे मळून ठेवलं होतं ते सुटं सुटं केलं, छानपैकी परातीत हे करून त्याच्यात काय केलं, हे केलं, गव्हाचं पीठ मिक्स केलं आणि असे छान गोळे मग तयार झाले. सगळ्या गुलाबजामचे मी पिठाचे असे गोळे करून घेतले होते आणि आता मी करणार आहे तळायला सुरुवात. तर आता बघूया कसे तर म्हणजे हे होत आहेत ते. मी तेल थोडंसंच घातलं आहे आणि म्हटलं जर त्याच्यात एखादा विस्कळला तर अख्खं तेल ना वाया जायला नको, म्हणून आधी एकच घालून पण बघितला, तेल पण थोडं घातलं आहे. तर होत आहेत छान. तर सुरुवात करते तळायला. थोडे 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 करून मी सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे. तर मी तळायला सुरुवात केली होती, चार चार घालून असे तळत होते. आणि माझं पोरगं मला म्हणजेच आमचा गणेश हे करून देत होता, गोळे करून देत होता बरोबर त्याला जसे पाहिजे तसे. तर खव्याचे गुलाबजाम तुम्हाला आवडतात का, कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या पोराला ह्या महिन्यामध्ये गुलाबजाम खायचं वेळ लागले, तो सारखा मला बनवायला लावतो. तर आज जे बनवत आहे ते खव्याचे आहेत. तुम्ही पण करून बघा आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा. सगळे गुलाबजाम छान असे तळून झालेत आणि जास्त काही जाळ लावलेलं नाही आहे मी, बारीक जाळावरच. कारण काय होतं मग खूप करपतात. तरी माझ्याकडून थोडेफार जरा थोडीशी लालसर झालेलीच आहेत. जेव्हा तेल हे झालं तेव्हा गरम झालं तेव्हा बघा पोरगं बसून असं मला एक गोळे करून देते ताटामध्ये, मी तळून ह्या मोठ्या परातीत काढत आहे. थोडंसं पीठ राहिले आता. खूप ह्या गुलाबजामच्या पिठाने आम्हाला वैताग दिला, कारण रात्री आम्ही करायला बसलो तर झाले नाही. जेव्हाच आम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं तेव्हा हे गुलाबजाम छान झालेले आहेत. आता पुढच्या वेळी मी काय करणार, विकत्रीचं पीठच मिक्स करणार नाही, त्याच्यामध्ये गव्हाचंच किंवा मैदा मिक्स करेन. तर चला सगळे तळून घेऊन आता छानपैकी मोठ्या पातेल्यात, कारण 100 गुलाबजाम झाले होते, तर मोठ्या पातेल्यात पाक केला आणि त्याच्यात ते सगळे एकत्र गुलाबजाम हे केलेले होते, घातलेले होते. आणि बघा पाक म्हणजे दुपारी हे केलं होतं आणि रात्री बघितलं तर सगळ्या गुलाबजाममध्ये छानपैकी पाक असा हे झालेला होता, आत गेलेला होता. आणि गुलाबजाम असे विस्कळले नव्हते, फुटलेले नव्हते. तर ह्याच्या पाकामध्ये तुम्ही इलायची हे वगैरे टाकून हे करू शकता. आमच्या गणेशला काही आवडत नाही आणि पाक करताना नेमकी मी नव्हते, त्यामुळे काही व्हिडिओ घेताना नाही. आवडली का रेसिपी नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.